प्रेक्षको, आपण पहिल्या भागामध्ये ताराताईंच्या जीवन घडणीबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. ही जी उत्तरार्धाची मुलाखत आहे किंवा दुसरा भाग आहे, यामध्ये आपण त्यांच्या साहित्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ते जाणून घेताना ताराताई, आम्हाला असं खरं म्हणजे तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की एकेकाळच्या तुम्ही नाट्यसमीक्षक, नाट्यकर्मी आणि एकदम एक नवा स्वर तुमच्या साहित्यामध्ये लोकसाहित्याचा सापडलेला दिसतो. त्याचं उगमस्थान काय आहे? अचानक वगैरे काही आलं नाही. याचं कारण असं की मी मगाशीच सांगितलं की नाटकांचा उगमच लोकसंस्कृतीतल्या काही लोकसांस्कृतिक प्रकारांच्यामधून झालेला आहे आणि त्यामुळे त्याचा अभ्यास करत असताना काही गोष्टी ताबडतोब लक्षात येतात आणि त्या मी लोकसंस्कृतीमधले ज्या लोककलांचे प्रकार सगळीकडे पाहिले, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा वगैरे वगैरे, ते काही परत सांगत नाही. तेथे काही गोष्टी माझ्या लक्षात अशा आल्या की पहिली गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमधनं जी कथानकं सांगितली जातात ती कथानकं पौराणिक कथानकं आहेत, पुराणातली आहेत. आणि विशेषतः राम आणि कृष्ण या दोन म्हणजे काय पौराणिक व्यक्तिरेखांच्याबद्दल ही सगळी कथानकं सांगितलेली आहेत. दुसरी गोष्ट ती नृत्य, नाट्य आणि संगीत यांनी युक्त असलेली अशी आहे. आणि विष्णुदासांचं नाटक हे सगळं घेऊनच पुढे आलेलं आहे. आणि पुढचं जे संगीत नाटक जे आपण म्हणतो आहोत ते संगीत नाटक हे यातनंच आलं, ते काय आकाशातनं पडलं नाही. वाल कुलकर्णींनी असं म्हटलेलं आहे की नाटक संगीत झालं म्हणजे काय झालं, तर खरं सांगायचं तर विष्णुदास आणि त्यांच्या बरोबरीच्या लोकांनी फक्त गाणीच लिहिली होती. त्यांनी गद्यसंवाद कोणी लिहिले नाहीत. तमाशामध्ये जसं उत्स्फूर्तपणे गद्यसंवाद बोलतात तसंच त्या नाटकात बोलायचे. म्हणजे आता सीता स्वयंवराख्यान असलं की ते दशरथ राजाला व दशरथ राजाला ते गाणं सुरू झालं की एकीकडनं दशरथ राजा येणार, मग दुसरीकडनं त्याचा हकारा येणार, मग तिसरीकडनं त्याचा कोणतरी सेवक येणार. म्हणजे ते गाण्यात जे वर्णन केलेलं असेल ते दृश्य समोर चालू राहायचं आणि ते लोक उत्स्फूर्तपणे भाषणं बोलायचे. वाल कुलकर्णींनी असं म्हटलं की संगीत नाटक लिहिलं म्हणजे काय झालं, तर नाटक पहिल्यांदा संगीतच होतं, त्याच्या मध्ये मध्ये गद्यसंवाद घातले पुढच्या लोकांनी आणि म्हणून त्याला संगीत नाटक म्हटलं. म्हणजे गाणं आणि गद्य हे त्यांनी वेगळं केलं. आणि मग किर्लोस्करांनी जे संगीत नाटक आणलं असं आपण म्हणतो, ते किर्लोस्करांनी सुद्धा आधी नाट्यकविताच लिहिलेली होती आणि मग त्याच्यातनं त्यांनी हे केलं, संगीत बाजूला काढलं आणि संवाद घातले. याचं आणखीन एक कारण असं की आपल्याकडच्या ज्या पारंपरिक या विधा आहेत याच्यातल्या कीर्तनाचा प्रभाव एक फार मोठा होता. आणि कीर्तन ही गोष्ट अशी आहे की एकीकडे गाणंही असतं, एकीकडे वाद्यही असतं आणि एकीकडे त्या गाण्याचा मध्ये वर्णन केलेलं कथानक तो सांगत असतो कीर्तनकार. त्याला सोंग आणि संपादनी असे शब्द आहेत की तमाशामध्ये असलं की ते सोंग, कुठली तरी एक भूमिका किंवा पात्र, आणि त्याच्याबद्दलची जी माहिती म्हणजे आपल्या मराठीत रनिंग कॉमेंट्री म्हणूयात. ठीक आहे. तर ती कॉमेंट्री ज्या वेळेला ती चाललेली असते म्हणजे त्याच्याबद्दलची वर्णनं ती गद्य वर्णनं असतात. हे दोन्हीचं मिश्रण मिळून ते संगीत नाटक झालं. तुमचा एक मूळ स्वर नाटकाचा होता, पण साहित्यामध्ये मला तुमचा मूळ स्वर हा स्त्रीचा आत्मस्वर दिसतो. तर हा पण एक नवा कायाकल्प तुमच्या साहित्यामध्ये. नवा कायाकल्प वगैरे नाही आहे. नाटकाचाच अभ्यास करत असताना नाटक म्हणजे नुसतं गद्यसंवाद आणि कथानक असं नसतं. ते कुठे निर्माण झालं, कसं निर्माण झालं, तो नाटककार जो आहे तो कुठल्या किंवा कुठलाही लेखक आणि त्याच्या भोवतालची जी संस्कृती आहे ती संस्कृती कशी प्रतिबिंबित होते. आणि तुम्ही जे म्हणताय की ते स्त्रीवाद किंवा स्त्रीविषयक आलं, ते असं आलं नाही, ते होतंच नाही. विशेषतः पुमन लाड व्याख्यानमालेमध्ये तुम्ही दिलेली जी भाषणं आहेत
त्या भाषणांचा अभ्यास करताना माझ्या असं लक्षात येतं की तुम्ही स्त्रीची भोगवादी प्रतिमा जी तत्कालीन समाजामध्ये प्रचलित होती तिला तुम्ही जाणीवपूर्वक छेद देण्याचा प्रयत्न या भाषणातून केलेला आहे. उत्तर खूप मोठं आहे, पण थोडक्यात द्यायचं झालं तर स्त्रीची जी काय तुम्ही म्हणता भोगवादी भूमिका ही पुरुष लेखकांनी निर्माण केलेल्या लेखनातून समज झालेला आहे. स्त्रीला स्वतःबद्दल काय म्हणायचं आहे हे कधी कुणी विचारलंच नाही आहे. स्त्रीबद्दल मग तो वाल्मिकी असू देत, व्यास असू देत किंवा सामान्य लेखक असू देत किंवा तो मनुस्मृतीवाला असू देत, नाही तर गावातला तमाशातला हे असू दे, पुरुषाला स्त्रीबद्दल काय वाटतं आणि ती स्त्री कशी असावी असं त्याला वाटतं ते त्यांनी नोंदवायचा प्रयत्न केला. ते लावणे पोवाड्यापासनं स्त्रीला कोणी विचारलंच नाही की तू कोण आहेस आणि तुला काय हवं आहे. नाही, विशेषतः 1994चं तुमचं जे पुस्तक आहे स्त्री मुक्तीचा आत्मस्वर, हो, तर त्याचं कारण असं त्याचं कारण असं की स्त्रीनी लिहिलेलं ज्यावेळेला किंवा स्त्री निर्मित लिहिलेलं असं नाही मी म्हणत आहे, कारण बायका लिहित नव्हत्या, तेव्हा स्त्री निर्मित जे साहित्य आहे, मग त्या जात्यावरच्या ओव्या असू देत किंवा कथा असू देत, म्हणी असू देत, उखाणे असू देत किंवा संत स्त्रियांनी जे काय म्हटलेलं आहे ते असू देत, ते तुम्ही जे म्हणता स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर, त्या लाड व्याख्यानमालेमध्ये मला विषय असा दिलेला होता की संतांची स्त्रीमुक्तीची संकल्पना आणि संत स्त्रियांची आधुनिक स्त्रीमुक्ती यांचा अनुबंध काय. कारण तोपर्यंत 1975मध्ये आंतरराष्ट्रीय महिला मुक्ती वर्ष नावाची भानगड आली आणि मग लोक आम्हाला सांगायला लागले, म्हणजे आम्हाला अभ्यास करणाऱ्या स्त्रियांना, हे सगळं पाश्चिमात्यांच्याकडनं आलं आहे स्त्रीमुक्ती वगैरे फॅड, आमच्याकडे असं काही नाही, आमच्या बायकांना असं काही कधी वाटलेलं नाही आहे, आमच्या बायकांच्या. तुमच्या या व्याख्यानमालेत तुम्ही देहात्म स्त्रीचं चित्रण छेदून वैश्विक स्त्रीचं चित्रण केलं. याचं कारणच असं की स्त्रीने स्वतःबद्दल काय म्हटलंय हेच तर मी शोधण्याचा प्रयत्न करते. का वैश्विक? तेच तर मी सांगते तुम्हाला की हे भान स्त्रीला होतं आणि ते अनक्षर पुरुषांनाही होतं असं आपण जे समजून सांगतो की तमाशातला आणि लावणी लिहिणाऱ्याला ते भान होतं का? नव्हतं, कुणालाच नव्हतं. असलं तर सगळ्यांना होतं, कारण कवी जो असतो तो कवी हा प्रतिभावंत असतो, त्याला जे इतरांना सुचत नाही ते त्याला सुचतं. त्यामुळे 100% स्त्रियांना नसेल, पण ज्या कोणी स्त्रिया बोलणाऱ्या होत्या, लिहिणाऱ्या होत्या, कविता करणाऱ्या होत्या, मी त्यांना कविता करणाऱ्या म्हणते, भले ते अभंग असतील, आणखीन धार्मिक साहित्य असेल, परंतु ती बाई ज्या वेळेला स्वतःबद्दल म्हणजे स्त्रीबद्दल बोलते त्यावेळेस ती काय म्हणते ह्याच्याकडे कधी कुणी लक्ष दिलं नाही. बरोबर आहे. आणि अगदी जात्यावरच्या ओव्यांच्या मधलं तुम्हाला उदाहरण देते मुद्दाम, कारण जात्यावरच्या ओव्या म्हणजे आमच्या सगळ्या पुरुष संशोधकांनी लोकसाहित्याच्या, ते आम्ही आईच्या मांडीवर बसून कशी गोड गाणी ऐकत होतो आणि मग बापाचं कौतुक, भावाचं कौतुक, अमक्याचं कौतुक, हे कसं त्या ओव्यांच्या मधनं केलेलं होतं. अरे पण लेकांनो, ती बाई स्वतःबद्दल काय म्हणते हे तुम्ही कधी पाहिलं का? आणि तुमच्याबद्दल ती बाई परखडपणाने काय म्हणते हे त्या ओव्यातनं कधी शोधलं का? एकाही पुरुष संशोधकांनी शोधलं नाही. 75मध्ये ज्या वेळेला हे सुरू झालं, सिमॉन दी बो असं म्हणते अमुक तमुक, तेव्हा मला असं जाणवलं, लहानपणापासून मी ज्या ओव्या पाठ करत आल्या, पाठ झालेल्या आपोआप, संत स्त्रिया माझ्या जे म्हणत आल्या ते सिमॉन दी बोपेक्षा वेगळं काही म्हणत नाही आहेत. नाही, पण ताराताई पहा की साने गुरुजींनी याची सुरुवात अगोदर केलेली होती. स्त्री जीवन मधल्या ज्या पुन्हा मी सांगते, साने गुरुजी कितीही स्त्री हृदयाचा लेखक असला तरी तो त्या ज्या समाजव्यवस्थेत घडलेला आहे त्या समाजव्यवस्थेतून तो पूर्ण बाहेर येऊ शकत नाही. तुमचा एक प्रश्न त्या दिशेने जाणार आहे हे मला माहिती आहे की तो पुरुष लेखक जो असेल तो ज्या व्यवस्थेमध्ये घडलेला असतो त्या व्यवस्थेतून, भले तो इतर पुरुषांच्या पेक्षा वेगळा असेल, तो सहानुभूती बाळगणारा असेल, सहानुभूती बाळगणं आणि आत्मानुभव पोटतिडकीने सांगणं या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. माझी या जाती असं जेव्हा तुम्ही म्हणता, हो, तेव्हा तुम्ही सरळ सरळ स्त्रीवादी होता. आता त्याला काय शिक्का मारायचा ते तुम्ही मारा.
नाही असं नव्हे, नाही, नाही. मी असं म्हणेन की तुम्हाला मान्य आहे काय? नाही, मला मान्य बनणं असायचा प्रश्न नाही. मला कोणी स्त्रीवादी आहे म्हटलं तरी काही फरक पडत नाही, नाही म्हटलं तरी नाही, जेव्हा मला जे वाटतं ते मी त्या त्या वेळेला व्यक्त करत आले. जेव्हा एखादी स्त्री विशिष्ट आग्रहाने नवमत मांडत असते तेव्हा ती वर्तमानात केलेली परंपरेविरुद्धची वकिली पण असते, ती तुम्ही करत आलेला आहात. जर वाचकांना तसं वाटत असेल तर तर मला वाटतं म्हणजे मी वाचकांचा प्रतिनिधी म्हणून ठीक आहे म्हणतो. ना, ठीक आहे त्याबद्दल ना. तुमची भूमिका नाही, काय? माझी भूमिका अशी आहे की मी मुद्दाम स्त्रीवादी म्हणून काही केलेलं नाही आणि मुद्दाम स्त्रीचं समर्थन म्हणूनही काही केलं. मला त्यावेळेस जे जाणवलं, वाटलं ते मी करत आले. मग ते परंपरेतली स्त्री असू दे, आधुनिक स्त्री असू देत, कारण एक बाई म्हणून जगताना तिचा जो अनुभव आहे तो अनुभव ती कसा व्यक्त करत आलेली आहे. मग ते माझ्या जातीमध्ये जी सगळी स्त्री चरित्र आहेत ती एका अर्थाने पीडित, उपेक्षित अशी आहेत. तर तुम्हाला असं ज्याला आपण इन्फ्लुएन्स इंडिकेशन म्हणतो की सूचकतेने तुम्हाला असं सांगायचं आहे का त्या चरित्रातून की 75 पूर्वीचं भारतातलं स्त्री जीवन हे पीडित, उपेक्षित होतं आणि मग शिकलेल्या स्त्रीला तिचा आत्मस्वर सापडला. नाही नाही नाही, असं मी कुठेही म्हटलेलं नाही. असं मी कुठेही म्हटलेलं माझी नाही. या जातीचा आत्मस्वर. ऐकिये, माझी या जातीच्या हे जे पुस्तक आहे ते निरनिराळी व्यक्तिचित्र मला जी आयुष्यात भेटत आली आहेत आणि त्यातलं माझं मुख्य सूत्र एवढंच आहे की त्यांना जी परिस्थिती होती ती परिस्थिती त्यांनी मुकाट्याने स्वीकारली नाही. त्यांनी त्यातनं बाहेर येण्याची धडपड केलेली आहे प्रत्येकाने. मुक्तीचा आत्मस्वर. आता त्याला तुम्ही मुक्तीचा आत्मस्वर म्हणा किंवा काही म्हणा, पण तिने जसंच्या मी म्हणत नाही, तुम्ही म्हटलेलं आहे. नाही नाही, मी स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर हे त्या संत स्त्रियांच्या पुस्तकाचं नाव आहे आणि माझी या जातीच्या हे वेगळ्या पुस्तकाचं नाव आहे की जे व्यक्तिचित्रणं आहेत ते माझी या जातीच्या म्हणजे माझ्या जातीच्या म्हणजे कुठल्या की जसंच्या तसं न स्वीकारता त्याला कुठेतरी छेद देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करणारे या दोन पुस्तकं वेगळी आहेत. मान्य आहे ना. मग आणखीन एक 2 पुस्तकांच्या बद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. माय वाटेचा मागोवा आणि पाय वाटेची रंगरूपे. आता काय आहे, ह्यातले जे लेख आहेत सगळेच ते लेख मी निरनिराळ्या काळात निरनिराळ्या निमित्ताने लिहिलेले आहेत आणि पुस्तक तयार करत असताना त्या पुस्तकाची एक गरज म्हणून एका स्वरूपाचे लेख एका पुस्तकामध्ये. तर पायवाटेची रंगरूपेमध्ये ज्याला आपण आत्मपर म्हणूयात किंवा स्वतःच्या जीवनाशी संबंधित अशा प्रकारच्या काही घटना प्रसंग असलेले लेख हे पायवाटेची रंगरूपेमध्ये आहे. ताराताई, पायवाटेची रंगरूपे हे थेट आत्मकथन का लिहिलं नाही? नाही, मला आत्मकथन लिहावंसं वाटत नाही आजही. आणि याचं एक कारण असं आहे की जे कोणी आत्मकथन प्रामाणिकपणे लिहितात म्हणतात त्याच्यावर माझा विश्वास नाही. म्हणजे असं आहे का की आमच्या आयुष्यातल्या काही आठवणी? नाही, ठीक आहे ना, ज्याला वाटत असेल त्यांनी लिहावे. म्हणजे रमाबाई रानडेंनी या बरोबर आहे ना, त्यांनी शैलीने लिहिलं. नाही, ठीक त्या आहे, शैलीचं आत्मकथन आहे. हो, पण ते मला वाटत नाही तसं. मी त्या वेळेला जे निरनिराळ्या काळात आणि निरनिराळ्या प्रसंगी लिहिलेले हे लेख आहेत. एका सूत्रात बांधायचं म्हणून नाही, नंतर ते पुस्तकात समाविष्ट करायचे. त्याचा एक स्वर तयार झाला ना. हो ना, मग मी तेच सांगते ना की एका स्वरूपाचे लेख म्हणून ते एका पुस्तकात आले. अच्छा. आणि मग परत तुम्ही एक पुस्तक लिहिलं की त्या पुस्तकाची फारशी चर्चा, खरं म्हणजे उल्लेख पण तुमच्या साहित्य समीक्षकांनी घेतलेली नाही. ते पुस्तक आहे आचार्य जावडेकर, पत्रे आणि संस्मरणे. बरोबर. मला असं वाटतं की हे पुस्तक तुमच्या एकंदर साहित्यिक वाटचालीमध्ये व्यवच्छेदक पुस्तक आहे. त्याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना हे मला मान्य आहे की या पुस्तकाची जशी दखल घ्यायला पाहिजे
नाही, नोंद पण नाही. नाही ना नोंद पण. मागे मी साधनेच्या संपादकांना 3-4 वेळा म्हटलं की आचार्य हे संपादक एक पहिले संपादक होते संपादक. सुरुवातीचे, तर या पुस्तकाची आवृत्ती साधनेने काढणं औचित्यपूर्ण होईल. कारण काय तर ते पुस्तक नारायण सुर्वे ज्यावेळेला लोकवाङ्मयमध्ये होते त्यावेळेस त्यांनी ते काढलेलं होतं आणि नंतर लोकवाङ्मयच्या सगळ्या यंत्रणा बदलल्या. आता अलीकडे त्यांनी माझी परत 2 पुस्तकं रिप्रिंट केली आहेत. असं करतो तो भाग सोडून देऊ आपण. पण आचार्यांचं हे जे पुस्तक आहे तर आचार्यांनी जेलमधनं पाठवलेली पत्र, ते आचार्य 3 वेळा एकूण जेलमध्ये गेले, 42, 45 आणि 46मध्ये. जेलमधल्या कागदावर लिहिलेली त्यांची पत्र जशीच्या तशी त्यांच्या हस्ताक्षरातली त्यांच्या पत्नीने जतन करून ठेवलेली फाईल होती. आणि त्यांच्या पत्नी, त्यांना मामी म्हणत होतो, सुशीलाबाई जावडेकर, त्यांनी ती माझ्या स्वाधीन केली. आणि मग ती स्वाधीन केल्यानंतर मी त्यांना म्हणलं, मामी तुम्ही आचार्यांच्या काही आठवणी लिहा. मग आमचे सकाळचे संपादक त्यावेळेचे कुवळेकर होते कोल्हापूरला, ते म्हणाले जरूर आपण प्रकाशित करू. ती झाली. मग त्यांच्या काही कुटुंबियांची सुनबाई वगैरे असे. आणि मग आचार्य जावडेकर पत्रे आणि संस्मरणे, मग त्या ह्या 2 लोकांनी लिहिलेल्या त्यांच्या आठवणी परिशिष्टासारख्या त्याच्यात आहेत. आचार्यांची पत्र ही प्रमुख, पत्र ही प्रमुख, आणि त्याला मी लिहिलेली प्रस्तावना की आचार्यांचं वेगळेपण काय आणि कुटुंब व्यवस्थेबद्दल आचार्यांची भूमिका, कुटुंबाबद्दल. तुम्हाला लिहावंसं वाटलं? नाही, मला मामींच्यामुळे लिहावंसं वाटलं. ओके. कारण मामी, आचार्यांची पत्नी, हे लोकविलक्षण व्यक्तिमत्व होतं ज्यांच्याबद्दल, म्हणजे लीलाताई माझी मैत्रिणी वगैरे सगळं ठीक आहे, पण सुशीलाबाईंची जी जाण होती ती जाण लोकविलक्षण जाण होती. आणि त्यांचे जे 1-2-3 लेख आहेत त्याच्यामध्ये, त्या लेखामधनं सुद्धा आपल्याला पत्रातून शंकरराव कसे दिसतात? पत्रातून शंकरराव मला जे दिसले ते एक ज्ञाननिष्ठ आणि तरीही कौटुंबिक जिव्हाळ्याचं व्यक्तिमत्व. म्हणजे एकीकडे ते सातत्याने मला नवीन काय लिहायचं आहे, त्याला संदर्भ पुस्तकं कुठली पाहिजेत याचा तगादा बायकोकडे लावत होते, कारण ती पत्र सगळी पत्नीला उद्देशून आहे. आणि जेलमधून तर अमुक पुस्तक पाठव, मग ते कुठे मिळेल, कसं मिळेल, मग त्याचे ते परदेशी डॉलरमध्ये पैसे दिले पाहिजेत, मग त्याची तरतूद कशी कर, इतक्या बारीक सारीक सूचना. म्हणजे पुस्तक पाहिजे हा एक भाग. दुसरं कौटुंबिक, की मुलांच्याबद्दलच्या, त्यांचं शिक्षण कसं चाललं आहे, काय चाललं आहे. आणि ती मुलं म्हणजे केवळ स्वतःची नाहीत, त्यांच्या बहिणीची मुलंही त्यांच्याजवळ होती. आणि मामी हा सगळा कुटुंब कबिला सांभाळत असत. त्या काळातली इंग्रजी माध्यमातनं SSC झालेली, म्हणजे मॅट्रिक्युलेट झालेली ही बाई पुण्याच्यासारख्या ठिकाणी. आणि त्यांचे वडील हे फार सुधारक होते, देव नावाचे, आणि ते न्यू इंग्लिश स्कूलचे हेडमास्टर होते. तर त्यांची ही मुलगी सुशीला, आणि त्यांची जाण लोकविलक्षण होती. म्हणजे आचार्य पत्रातनं पत्नीला काय लिहितात, तुम्ही एकदा रसेल वाचून काढा. हे सगळे मी प्रस्तावनेमध्ये उल्लेख केलेले आहेत. आचार्यांनी आपल्या मुलांचं, ज्याला आजच्या काळामध्ये होमस्कूलिंग म्हणतात, की त्या काळामध्ये तो एक निषेध आला की इंग्रजांच्या शाळेमध्ये मुलांना पाठवायचं नाही, स्वदेशी शिक्षण द्यायचं घरामध्ये राहून. तर घरामध्ये राहून शिक्षण कोण देणार, कारण मामींना तेवढा वेळ व्हायचा नाही, त्या विचक्षण होत्या, शिकवायच्या, गणित, इंग्रजी सगळं मार्गदर्शन. म्हणजे तुम्हाला सांगते, त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात ज्यावेळेला लीलाताईंनी आणि प्रभाकरनी ती आश्रमशाळा इस्लामपूरला सुरू केली, त्यावेळेला 85 वर्षाच्या वृद्ध मामी त्या शाळेतल्या मुलांना इंग्रजी निबंधासाठी मार्गदर्शन करत असतात, अशा मी पाहिलेल्या. तर त्या बाईला आचार्य वारंवार सूचना देत होते. आणि आचार्यांनी मग मुलांना घरात शिकवण्यासाठी कुणाला ठेवलं असेल तर गोडबोले नावाचा एक मुलगा स्वातंत्र्य चळवळीमध्ये होता. आचार्य ज्यावेळेला पुण्याला नवभारतचे आणि साधनेचे संपादक म्हणून काम करत होते, स्वतःच्या जवळ काही त्यांनी विद्यार्थी ठेवून घेतले होते. त्या विद्यार्थ्यांच्यासाठी स्टोववर भाकरी करून स्वतः आचार्य खायला घालायचे. आणि मामींनी वर्णन केलं आहे, मी पुण्याला राहिलेली, मला भाकरी येत नव्हती, स्टोववर भाकरी कशी करायची हे मला आचार्यांनी शिकवलं. ताराताई, होम स्कूलिंग असा शब्द तर तिथे हे जे रामभाऊ गोडबोले होते, गृहशिक्षण, घरामध्ये राहून शिक्षण, ते रामभाऊ गोडबोले म्हणजे कोण,
पावसचं संस्थान ज्यांनी पुढे ज्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे ते पावसचे महाराज. पावसचे महाराज. ओके. तर ते म्हणजे हा रामभाऊ गोडबोले हा विद्यार्थी म्हणून आचार्यांच्या पदरी होता. त्यांनी त्याला तो आजारी पडला म्हणून त्याला इस्लामपूरला ठेवला आणि तो मग ह्या मुलांना शिकवत असे इंग्रजी वगैरे काय जे होम असेल ते. स्कूलिंगचा एक मोठा सामाजिक संदर्भ असा आहे की मराठी साहित्यात आणि खरं म्हणजे भारतीय साहित्यात दोन अनुभव असे दिसतात. एक आहे महात्मा गांधी, हो की त्यांनी गुजरातीमध्ये केळवणी सुरू केली. हो. केळवणी म्हणजे बालवाडी बालवाडी. किंवा घरी शिकवणं. गांधीजींचे अनुभव असे आहेत की आपली मुलं एकारली झाली त्यामुळे, आपण त्यांना शाळेत न पाठवल्यामुळे. दुसरं उदाहरण वसंतराव पळशीकरांचं आहे. त्यांनी पण वाईसारख्या ठिकाणी आपली मुलं शाळेत न पाठवता घरी शिकवली आणि आपल्या मुलांवर आपण कसा अत्याचार केला, मग तो भावनिक असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, याचं ज्याला आपण कन्फेशन म्हणू ते कबुली केलेलं जबाब. दिसतं. कबुली जबाब. तर तसा कबुली जबाब आचार्यांच्या बाबतीत करण्याची वेळ आली का? नाही आली. याचं कारण असं की त्यांच्या कुटुंबामध्ये या 2-3 कुटुंबामधली मुलं पहिली गोष्ट शिकत होती. अच्छा. दुसरी गोष्ट ते म्हणजे घरी जरी अभ्यास एज्युकेशनच होतं ते. घरी अभ्यास जरी करत होते तरी त्यांना परीक्षेला मात्र त्या रीतसर शाळेमध्ये ते बसवत होते. म्हणजे ते इस्लामपूर हायस्कूलच्या शाळेमधनं मुलांना परीक्षेला बसवत होते. त्या दरवर्षीचं त्यांचं ते काय सर्टिफिकेट वगैरे घेत होते आणि पुढच्या इयत्तेचा अभ्यास करून घेत होते. म्हणजे एकाच वेळेला ते शाळेत रोजच्या रोज न पाठवता अभ्यास घरी करून घ्यायचे, पण परीक्षा मात्र बाहेर जाऊन द्यायचे. दुसरी गोष्ट ते गावाला दरवर्षी मुलांना पाठवायचे आणि गावातल्या मुलांच्या बरोबर ते शिकायचे. मुलांना पोहायला जाणं, रानातली कामं करणं, स्वतःची कामं स्वतः करणं. म्हणजे सगळ्या मुलांनी रोज आपलं अंथरूण काढलं पाहिजे, आपली ताटवाटी विसळली पाहिजे, हे आचार्यांनी पत्रातनं लिहिलेलं आहे. ही सवय तुम्ही मुलांना लावा. ताराताई, आणखीन एक मला खरं म्हणजे तुम्ही जवळून त्या कुटुंबाला पाहिलं म्हणून विचारायचं आहे की महाराष्ट्रातली त्यावेळची सगळी समाजवादी मंडळी होती. आपण साधनेसाठी मुलाखत घेतो म्हणून मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं की ही सगळी समाजवादी मंडळी मूलतः तुरुंगामध्ये मार्क्सवादाच्या अभ्यासाने प्रभावित झालेली होती आणि नंतर मार्क्सवादाचं इंडियनायझेशन त्यांनी समाजवादाच्या रूपात केलं. खांडेकरांनी समाजवादाचं फार सुंदर वर्णन एका वाक्यात केलेलं आहे की मार्क्सवादावर गांधीवादाचे कलम म्हणजे समाजवाद. तर असं आचार्यांच्या बाबतीत तुम्हाला दिसलं का? असं गांधीवादाच्या बद्दल त्यांना हे होतं, आकर्षण होतंच. आणि म्हणजे गांधींची साधी राहणी, स्वावलंबन आणि ग्रामस्वराज या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आणि त्यांच्या आधुनिक भारतमध्ये त्यांनी लिहिलेलंच आहे. म्हणजे मगाशी जसं म्हटलं की स्वातंत्र्योत्तर भारत कसा असावा, तर त्याचं एक एक मॉडेल त्या वेळच्या नेत्यांनी उभं केलं. त्यात आचार्यांनी ते उभं केलं. त्यात तुम्ही म्हणता तसं गांधीवाद आणि मार्क्सवादामधली आर्थिक समता, तर आर्थिक रचना आणि ज्याला आपण भावनिक अनुबंध म्हणूयात गांधीवादातला, आणि ज्याला आपण स्वतंत्र ग्रामरचना म्हणूयात, स्वावलंबी ग्रामरचना. तर या दोन्हीचा संगम त्यांच्या आत्मचरित्रामध्ये. ताराताई, तुम्हाला अनेक मोठ्या लोकांचा सहवास मिळाला की ज्याचा प्रभाव मला तुमच्या साहित्यावर वाटतो. विशेषतः राचिम ढेरे आहेत, डॉक्टर सोनथायमर आहेत, पुढे पु ल देशपांडे दिसतात मला, त्यानंतरच्या काळात तर्कतीर्थ दिसतात, तात्यासाहेब शिरवाडकर दिसतात. ही सगळी मंडळी मी असं वाचत असताना लक्षात येतं की या लोकांच्याकडचं तुमच्या मनातलं जे आकर्षण आहे ते त्यांच्या जीवनाचं ध्येयवाद आणि कलावाद आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? या मोठ्या व्यक्तींच्या नावामध्ये एक सुरुवातीचं नाव विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्राव.
चरित्र हां, चरित्र 4ही वेदांची भाषांतरं केलेली आणि पुढे तर्कतीर्थांची जी भूमिका की एकीकडे ते पारंपरिक अशा प्रकारचं सगळं शिक्षण घेतलेलं आणि तरीही परिवर्तनवादाकडे गेलेले. तर हे शास्त्रीबुवा एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हते गेले, काळही त्यांचा आधीचा होता, ते हिंदू महासभेचे पुढारी वगैरे होते. पण त्यांचं जे लेखन आहे आणि विशेषतः त्यांनी वेदांची भाषांतरं केली आहेत आणि त्यांच्या ज्या प्रस्तावना आहेत त्याच्यामध्ये त्यांची ही जी परिवर्तनशील भूमिका आहे ती त्याच्यामध्ये स्पष्ट आणि त्यांचा सहवास मला लाभला, कारण मी त्यांच्या वाड्यामध्ये राहत होते लहानपणी. सिद्धेश्वर शास्त्री चित्रांच्या वाड्यामध्ये माझी वयाची 13-14व्या वर्षापर्यंत गेली. पुढे तर्कतीर्थांचाही सहवास. आणि मला या सगळ्यात जुन्या शास्त्रींचा एक महत्त्वाची गोष्ट जाणवते की हे परंपराशील अध्ययन करणारे असूनसुद्धा आणि परिवर्तनशील असूनसुद्धा ते प्रामाणिक होते फार. म्हणजे प्रामाणिक कोणत्या अर्थाने, तर परंपरेमधल्या ज्या आज जाचणाऱ्या गोष्टी आहेत त्या त्यांनी तेव्हा स्पष्टपणे त्यांच्या अनुवादांच्या मधनं, भाष्यांच्या मधनं नोंदवलेल्या आहेत, चरित्रांच्या मधून नोंदवलेल्या आहेत. आज जी भाषांतरं मी वाचते त्याच्यामध्ये सोयीस्कर रीतीने काही भाग गाळले जातात. तसं यांनी केलं नाही, म्हणून ही शास्त्री मंडळी मला जास्त महत्त्वाची. ही सगळी शास्त्री मंडळी जी आहेत त्यांचा सहवास एका अर्थाने तुम्हाला लाभलेलं अनौपचारिक गुरुकुलच होतं. नक्की नक्की. त्याचा काय प्रभाव होता त्या अनौपचारिक गुरुकुलचा? विशेषतः तुम्ही तर्कतीर्थांच्या सहवासातल्या काही आठवणी लिहिलेल्या आहेत की त्यामध्ये एकटी स्त्री हे काम करायला येते तर तिची सुरक्षा पाहिली पाहिजे, तिची सोय म्हणजे अगदी साधी आंघोळीची तिची सोय कशी झाली पाहिजे. हे जे वडीलपण आहे या सगळ्या पिढीचं ते ताराताई मला आज सामाजिक व्यवहारात दिसत नाही. त्याचं काय मूल्य आहे? मला वाटतं तो काळाचा प्रभाव असेल कदाचित. आणि ते ज्या परंपरेमध्ये वाढले नुसता प्रभाव नाही, ते ज्या पद्धतीमध्ये ते वाढले म्हणजे ज्या समाज व्यवस्थेमध्ये ते वाढले ती समाज व्यवस्था ही अशी होती. म्हणजे परत ध्येयवादाकडेच यायला. हो, ते होतेच तसेच आहे. आणि मग म्हणजे आमचे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव सुद्धा तसेच होते. अच्छा. परत एक असा संदर्भ तुमच्या आकलन आणि आस्वाद मधला आहे की म्हणजे 2 पुस्तकं आहेत, आकलन आणि आस्वाद आणि स्नेहरंग. याच्यामध्ये काही तुम्ही स्त्रियांची चरित्र दिलीत आणि काही पुरुषांची चरित्र दिलेले. ह्या ज्या व्यक्तिरेखा तुम्ही निवडल्या त्या निवडीची कसोटी काय होती? नाही तसं नाही, मला त्यांचं आकर्षण वाटलं. नाही पण तरी ते कशात होतं? आता मला एवढं तपशील आठवत नाही आहेत सगळे. नाही म्हणजे ठराविक स्त्रिया, ठराविक पुरुष याचा अर्थ ध्येयवादी, कमिटमेंट, याचं आकर्षण तुमच्या जीवनात होतं आहे? हो, निश्चितपणे आहे. म्हणजे कमिटमेंट घेऊन वागणारी व्यक्ती कोणी का असेना तर त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर आणि आकर्षण निश्चित. वर्तमानात काय भाष्य कराल? वर्तमानात सुद्धा अशी माणसं नाही आहेत असं मी म्हणत नाही आहे. वर्तमानातही आहे, कम्पेअर विथ पास्ट ऑफकोर्स. म्हणजे संख्या कमी आहे आणि आता माझं संचारक क्षेत्र कमी झालेलं आहे, प्रामाणिकपणे सांगते. आणि माझ्या वयामुळे हे लोकांचा वागण्याचा माझ्याकडचा दृष्टिकोन हा वेगळा असेल. त्या काळातलं माझं वय आणखीन हे आणि आत्ताचं. तर आता म्हणजे मी फक्त कोणाची तरी आजी असते, नाही तर हे असतं. उमर खत्यामध्ये आलेलं. अगदी उमर खत्यामध्ये, बरोबर आहे असं. आता तुम्ही आणि खऱ्या अर्थाने मला ते जाणवतंय आता. उमर खत्म हो रही है. उमर खत्यामचा संदर्भ सांगा ना. सांगते ना. म्हणजे लोकांना आवडेल तो. खरं तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगला माहिती आहे. लोकांना सांगा, आवडेल. काय आहे, हरिवंशराय बच्चननी मधुशाला लिहिली. त्या मधुशालेचं मूळ जे आहे तो उमर खय्याम नावाचा जो फारसी कवी आहे त्याच्या कवितेमध्ये आहे आणि त्याच्याही रुबायत या छंदामध्येच आहेत. तर त्यांनी उमर खय्यामबद्दल लिहिलेलं म्हणजे उमर खय्यामचा त्यांनी अनुवादही केला हरिवंशरायजींनी. तर अमिताभ बच्चन लहान होता त्यावेळेला आणि त्याचा भाऊ अजिताभ बच्चन
तर हे दोघं जणं आणि त्याच्यामध्ये अमिताभने विचारलं उमर खय्याम ते दाढीवाल्याचं चित्रबित्र असं ते छापलेलं, आणखीन ते उमर खय्याम असं लिहिलेलं. तेव्हा धाकट्या भावाने मोठ्या भावाला विचारलं की ये कौन है और इसका मतलब क्या है उमर उमर खय्याम खय्याम का का अर्थ क्या है? उमर खय्याम का मतलब क्या है. त्याने सांगितलं उमर खत्म होती जा रही है. आणि मग पुढे म्हटलेलं आहे की एका अर्थाने ते खरंच होतं आहे, कारण उमर खय्यामचं जे सगळं तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान पुढे हरिवंशरायांनी जे सांगितलं आहे आणि ज्या हालावात नाही ज्या पंक्ती आहे म्हणजे आत्ताच मी उच्चारते, शेवटी उच्चारणार होते. मिट्टी का तन मस्ती का मन क्षणभर जीवन मेरा परिचय. म्हणजे आज म्हणजे माझाही स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन तेव्हापासून किंवा कदाचित आधीपासून असाच असेल. मिट्टी का तन मस्ती का मन क्षणभर जीवन मेरा परिचय. उमर खत्याम का मतलब एक तरह से वही है कि उमर खत्म होती जा रही है हर क्षण. तुम्ही मातीची रूपं पण लिहिलेलं आहे. हो. त्याची भूमिका काय होती? परत मी सांगते की हे सगळे लेख मी प्रासंगिक म्हणून लिहिले आणि ते एका विचारसूत्रामध्ये येतात म्हणून त्या संग्रहामध्ये मी संग्रहित केले. मातीची रूपे म्हणत असताना ज्याला आपण ऐहिक किंवा भौतिक असं जे जीवन आहे त्या भौतिक जीवनामधली जी काही ताणेबाणे आहेत, परिवर्तनं आहेत, मर्यादा आहेत, कारण ती माती आहे. मातीचे आकार हे बदलते असतात आणि माती हे काय म्हणूयात आपण क्षरतेचं लक्षण आहे. मॅटरचा पर्याय आहे का? हो. मॅटरचा पर्याय. मॅटर म्हणूनच क्षरण होणं म्हणजे झिजत जाणं, संपत जाणं, अशा प्रकारची भूमिका आहे. ही जी दोन पुस्तकं आहेत, आकलन आणि आस्वाद आणि स्नेहरंग, ते असं सूचन देत आहेत की तुम्ही वैश्विकतेकडे जात आहे. म्हणजे वाचल्यानंतर माझी भावना अशी झाली की एकीकडे तुमच्या मनात गटे आहे, दुसरीकडे साने गुरुजी आहेत, तिसरीकडे रवींद्रनाथ आहेत आणि त्या आकर्षणापोटी तुम्ही या लोकांच्याबद्दल लिहित आहात. ते तर आहेच निश्चितपणे. मग ती भूमिका काय आहे तुमची? म्हणजे व्यक्ती जीवनातून व्यापक समाज संदेश, समाज घडण अशा भूमिकेतून ते झालंय का म्हणजे अनावधानाने का हेतुपूर्वक, प्रतिबद्धतेने? नाही, हेतुपूर्वक नाही, अनुभवातनं ते मला अबोधपणे जाणवलं असेल असं मी म्हणेन. तेव्हा आज जर मला विचाराल तर मला बोधावस्थेत तेच जाणवतं. अच्छा. नाही म्हणजे त्यावेळी सबकॉन्शियसमध्ये असेल, आता कॉन्शियस लेवलला ते आलेलं असेल असं. आणि म्हणूनच मी आत्ता म्हणलं ना, मिट्टी का तन मस्ती का मन क्षणभर जीवन मेरा परिचय असं. तर एकेकाळी ते जे आकर्षण, ऐहिकतेचं आकर्षण आहे, त्या ऐहिकतेच्या आकर्षणातनं हळूहळू मोकळं होत जाणं. अच्छा. आणि मग तुम्ही परत मरणात खरोखर जग जगते असा एक विषाद स्वर लावता साहित्यामध्ये. नाही, आता परत सांगते की ह्या कथा आहेत आणि बाकीचे जे आहेत ते वैचारिक लेख आहेत. आणि मरणात खरोखर जगजगतेमधल्या कथा त्याच्या प्रस्तावनेमध्येच मी म्हटलेलं आहे की या निरनिराळ्या निमित्तांनी निरनिराळ्या काळामध्ये आणि बहुधा दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झालेल्या कथा आहेत. तारा बोवाळकर ही कथालेखिका म्हणून कोणाला माहिती नाही आहे, पण तुम्ही आहात ना. नाही म्हणून तर मी त्या वेळेला ज्या कथा लिहिल्या मला आणखीन एक कधीतरी जिज्ञासा वाटते. तर त्या कथा मी एकत्र केल्या आणि तुम्ही ज्या म्हणता ना की स्त्रीरूप नाही माझी जातीच्या, याही एका अर्थाने कथाच आहेत. एक एक व्यक्तिरेखा अनुभवात आलेली त्या एका अर्थाने त्या कथाच आहेत. आणि मरणात खरोखर जग जगते त्या एका कथासूत्रातनं मला जे जाणवलं ते नाव मी फक्त त्या शीर्षक ते फक्त त्या कथेचं म्हणून तिथे दिलेलं आहे. म्हणजे ते प्रातिनिधिक सर्व कथांचं म्हणून असं नाही दिलेलं नाही आहे. हां, असं नाही दिलेलं. तर ते तुम्ही कविता कधी चोरून केल्या का? कविता चोरून केल्या का? चोरून बिरून नाही केल्या, जाहीरपणे केल्या. पण कधी वाचायला नाही मिळाल्या आम्हाला. छापल्या नाही तो कोणी.
आता छापल का? हो, छापणारच आहे. कारण माझा एक मित्र आहे प्रकाशक, तर मधल्या काळामध्ये असंच बोलणं निघालं होतं. तर तो म्हणला ते आपण छापूयात, तुम्ही काढा. तर मी म्हणलं आत्ता मला वेळ नाही आहे. ते म्हणलं दिल्लीची भानगड होऊन जाऊ दे, मग मी तुला देते सगळं गोळा करून. तो त्या ताबडतोब कवितेचा तयार स्वर आहे. काय आहे? त्या कवितेचा स्वर असा आहे की कवितांचा म्हणजे कवितांचा. स्वर साधा आहे. मी मास्तर आणि सुरुवातीला मी प्राथमिक शिक्षिका म्हणून होते. मी हिंदीही शिकवत होते, मराठीही शिकवत होते आणि बरेच पोरांना शिकवत असताना, पोरापोरींना कुठल्याही नाशिकच्या असेल याच्या असेल, त्या मला असं जाणवलं की फार रुक्षपणाने भाषा शिकवतात अच्छा. आणि त्यामुळे मुलांना त्या भाषेबद्दल काही गोडी आणि आकर्षण निर्माण होत नाही. विशेषतः दुसरी भाषा शिकायला लागल्यानंतर, 5वीतल्या मुलांना हिंदी शिकवायला लागल्यानंतर ते मला विशेष जाणवायला लागलं, इंग्रजी आणि हिंदी शिकवायला. कारण त्या प्राथमिक शाळेमध्ये सगळेच विषय सगळ्या मास्तरांना शिकवायला लागतात. मी तर 4ही भाषा शिकवत होते 11वीपर्यंत. म्हणजे हिंदी, मराठी, इंग्लिश, संस्कृतसुद्धा मी शिकवलेलं आहे 11वीपर्यंत. तर त्यामुळे 4ही भाषा मी शिकवत होते स्वतः अभ्यास करून वगैरे वगैरे. ते सोडून देऊ. त्या 5वीतल्या पोरापोरींना शिकवत असताना मला असं जाणवलं की ते पाठ्यपुस्तकातले धडे वगैरे ते सगळं ठीक आहे, ते शब्दार्थ पाठ करा हे ते. पण ह्यांना जर कवितेच्या माध्यमातनं किंवा ज्याला आपण ताललयीच्या माध्यमातनं जर काही नर्सरी राईम्स म्हणजे फार छोट्या मुलांचं होतं, पण कवितेच्या माध्यमातनं एक एक विषय सांगायचं म्हटलं तर त्या पोरापोरींना फार उत्साह वाटतो. आणि माझ्या सगळ्या ज्या कविता आहेत त्या ह्या शाळेतल्या मुलांना, मुलींना काहीतरी शिकवणाऱ्या अशा कविता आहेत. लिखाणाचं वय वर्ष? लेखनाचं वय वर्ष म्हणजे आता मी प्राथमिक शाळेमध्ये नोकरी करत असताना म्हणजे इथे आल्यावर सुद्धा गधडे 25च्या आसपास असे. म्हणजे गद्दे 25ल्या कविता इतक्या प्रौढ कशा? प्रौढ नाही हो, त्या लहान पोरांच्यासाठी प्रौढ याचा शिकवलेला. अर्थ गद्दे 25 त्यात प्रतिबिंबित कशी झाली? नाही एकीकडे नाही मधुशालेचा खेळ, मास्तर अच्छा, मास्तर शिक्षकाची. म्हणून आपल्या पोरांना जास्तीत जास्त सोपेपणाने काय सांगता येईल. अच्छा. आणि त्यामुळे मी दुसरं सांगते मी तुम्हाला, मी BEd नावाच्या भानगडीत कधी पडले नाही. म्हणजे का? कारण काय, ते पठडीबद्ध जे काय काय शिक्षणाच्या स्टेप्स आणि हार्बेरियन स्टेप्स अमकं आणि ती एक काय सिस्टीम असते, हां, सिस्टीम वगैरे जी असते, मी कुठल्याही सिस्टीममध्ये बसणारी बाई नाही. मी त्यामुळे माझ्या पोरांना कळणं हे महत्त्वाचं. हे कळणं जे आहे ना तुमचं, आणि ते ज्या माध्यमातनं कळेल ते माध्यम मी वापरणार. तेव्हा बरोबर. तुम्ही म्हणजे मला जे विचारायचं आहे तिथपर्यंत आलेलाच आहात. मी जेव्हा जेव्हा तुमचं साहित्य वाचतो तेव्हा असं वाटतं की तुम्ही बोलता, आणि जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा वाटतं तुम्ही लिहिता. काहीतरी माणसं आहेत, काही वाटून घेतात. आहे, अद्वैत आहे तुमच्यामध्ये. तुम्ही लिहिता तेव्हा बोलत असता आणि बोलत असता तेव्हा लिहित असता. याचं कारण असं, मी लोकपरंपरेमध्ये, मी तुमची 100 भाषण ऐकली तर मी लोकपरंपरेमध्ये जगलेली बाई आहे आणि लोकपरंपरा ही सगळी मौखिक आहे. आणि माझी जी मौखिकता आहे, तुमच्या भाषणात मला कीर्तन प्रवचन कधी नाही, वाटलं? कीर्तन प्रवचन म्हणजे लोकपरंपरा असो. मौखिकचा अर्थ काय, बोलणं. आपण सगळी भारतीय मंडळी जी आहोत ना, ती मौखिकतेवर भर देणारी आहोत आजसुद्धा. म्हणजे कसं, साधी गोष्ट सांगते की आपण ST स्टँडवर जातो, जाताना गाड्या लागलेल्या असतात, आपण साक्षर असतो, आपल्याला दिसत असतं की सांगली कोल्हापूर गाडी, तरी गाडीत बसलेल्याला कोणाला तरी आपण विचारतो, का हो कोल्हापूरलाच जाते ना गाडी. ही आपली मौखिकतेची खोड आहे भारतीय माणसांची. नाही, हा स्वतःवरचा अविश्वास? नाही, एक विचारायचं, बोलायचं, बोलून व्यक्त व्हायचं. अच्छा. आणि बोलून देवाणघेवाण करायची, जे काय असेल ते. तुमचा मूळ छंद लिखिताचा का बोलण्याचा? माझ्या मते बोलण्याचा. आणि त्याची काय म्हणतो आपण, असोशी काय बोलावंसं वाटणं कोणाशी तरी सातत्याने. आणि लहानपणापासून म्हणजे मी कवितासुद्धा माझ्या लहानपणापासून सगळ्या पाठ असायच्या, नुसत्या पाठ नसायच्या, त्या साभिनय म्हणायच्या, म्हणजे नाट्य त्याच्यामध्ये. वर्गात शिकवताना पण? नाही, मी शाळेत शिकत असताना. शिकवत असताना काय रोल होता तुमचा?
शिकवत असताना मी आता ह्या ज्या नर्सरी राईम्स तयार केल्या तर त्या मी पाठांत ह्याच्यातनंच केल्या, अच्छा. ताललयीतनंच. वर्गात कधी सादर केल्या हो, मुलांच्या पुढे? अगदी. आजसुद्धा माझी पोरं जी आजोबा झालेली आहेत आणि कुठेतरी परदेशात सुद्धा असतात. कालच एका पोराचा रात्री फोन आला होता मला की मॅडम 5वीत असताना तुम्ही अमकं डमकं केलं म्हणून माझ्यासाठी, तो आता आजोबा झालेला आहे. तर ही पोरं पोरी इथे असलेली मुलं मुली सांगलीमध्ये असलेली कन्याशाळेमध्ये त्यांना हिंदी शिकवत असताना जी केलेली आहे ते, आणि त्यावेळेला त्या कविता छापल्या पण गेल्या होत्या छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये अशा. तर त्या मराठीमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत आणि त्या बऱ्याच आणि विषयांच्या. तुम्ही स्त्री असून स्त्री पात्र विरहित एकांकिका लिहिता. स्त्री असून म्हणजे काय? स्त्री असून याचा अर्थ वजा का केलीत पात्र? ती शाळेची गरज असते हो, ते पुरुष म्हणजे पोरांच्या गॅदरिंगसाठी. गॅदरिंगसाठी. अच्छा. कारण पोरांची शाळा असली Practice ला की पोरींची मुलं-मुली, पोरी मुलं-मुली मिळत एकत्र नाहीत येऊन आणि आहेत. पोरींचं आता पोरींच्या शाळेमध्ये असताना पुरुष पात्र विरहित पण मी लिहिली. अच्छा. त्याच्याही पुढची गंमत सांगते. नाशिकला असताना आम्ही शिक्षक होतो त्या शाळेत. ते शिक्षक असताना आम्ही नाटक सादर केलं. शिक्षक पूर्वी नाटक करायचे, गॅदरिंगला हां हां, करायचे. गॅदरिंगला. तर आम्ही शिक्षिका होतो आणि ते नाटक सादर केलं. तर त्याच्यामध्ये पुरुष भूमिका होती. पुरुष भूमिका मी केली होती. आणि त्यावेळेला फुल सूट बीट वगैरे घालून आणि मी अशी उंच बिंच आणि त्यावेळेला जरा बारीक होते. ते घातल्यानंतर तिच्या मामाने तो फोटो पाहिला त्या पोरीच्या आणि ती म्हणली कुठल्या पोराबरोबर काम केलं. तर हे उद्योग आम्ही तर ते हा अनेक केले. गमतीचा भाग सोडू, पण तुम्ही शिक्षिका म्हणून जी भूमिका 50 वर्षापूर्वी वठवली, वर्तमानामध्ये विद्यार्थी अनुवर्ती शिक्षक संपलेला आहे असं म्हणतात. कारण मला रिटायर्ड होणे आता 25 वर्ष होऊन तरी गेली. डोळे उघडे आहेत की उत्तरात आहे तुमचे. आणि 25 वर्षामध्ये काय काय घडलेलं आहे ते मी फक्त यांच्यासारख्या नवीन शिक्षकांच्याकडनं ऐकत पण असते. आहे ना, ऐकून काय आहे? हो, ऐकून काय विद्यार्थ्यांना म्हणे त्या शिक्षणात रस वाटत, म्हणजे अवांतर गोष्टीत रस वाटत नाही. आणि आम्ही विद्यार्थी असताना आम्हाला अवांतर गोष्टीतच रस खूप वाटायचा. तुम्ही बोलण्यात आणि लिखाणात कधी संघर्ष स्वीकारला नाही? म्हणजे कसा? कन्फ्रंटेशन विथ द सोसायटी. आय डोंट थिंक सो. मला जे वाटलं बोलावंसं ते मी बोलत आले आणि लिहावंसं वाटलं ते लिहित आले. इज इट ॲडजस्टमेंट विथ द टाईम? नो, नॉट अट ऑल. कारण मला सक्तीने काही कोणी लिहायला लावलं नाही आणि सक्तीने बोलायलाही लावलं नाही. नाही, म्हणजेच असं की ती एक लेखकाची म्हणून वृत्ती असते, ती तुमची समायोजित लेखिकेची भूमिका आहे सार्वत्रिकरित्या. त्याबद्दल तुम्ही आता या क्षणी अध्यक्ष झालं असताना काय सांगाल? त्या अध्यक्षही तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगितलं मी अपघाताने अध्यक्ष झाले. नाही नाही, आता तुम्ही झालेला आहात तर तुमची भूमिका असली पाहिजे. काय विद्यार्थ्यांच्याबद्दल? नाही नाही, समायोजित व्यवहार, ॲडजस्टमेंट विथ द टाईम. ॲडजस्टमेंट टाईम इन व्हॉट सेन्स? टाईम इन प्रेझेंट सिच्युएशन, हां, म्हणजे काळ काळ. या अर्थाने. आता या क्षणापर्यंत तरी नाही वाटलेली. इथून पुढचं मला माहीत नाही. आत्तापर्यंत मी काळ काही म्हणू देत, मला वाटलं ते मी बोलत आले आणि अगदी कालपर्यंत. लेखकाची भूमिका असली पाहिजे की नाही? हो ना, मग ते माझी भूमिका हीच आहे की मला जे पटेल, मला जे जाणवेल ते मी लिहीन आणि तेच मी बोलेन. लेखक संवेदनशील असला पाहिजे परिस्थितीबद्दल. हो, मग बरोबर आहे ना. ती परिस्थितीच्या बद्दल ज्या वेळेला बोलायचं असतं त्यावेळेला मी बोलतही म्हणजे आले परवा आणि तुम्ही लिहितही लाडक्या आले. बहिणीबद्दल बोललात हो, एका तसं कार्यक्रमात. मी बोलत आले. तर तो स्वर टिपेला का जात नाही? तो माझा स्वभाव नाही आहे. म्हणजे कुठलाही स्वर टिपेला नेणं, तुम्ही बघा ना कुठल्याही आत्तापर्यंतच्या लेखनामध्ये किंवा माझ्या भाषणामध्ये, मुलाखतीमध्ये टिपेला जाणं हा माझा स्वभाव नाही आहे. पण जे म्हणायचे
ते मी स्पष्टपणे म्हटलेलं असतं तिथे. समझने वाले को इशारा काफी आहे. ओके. तर सूचन असतं तुमच्या ऑफकोर्स साहित्यात. सूचना असतं मग व्यक्त होण्यापेक्षा सूचनामध्ये जास्त ताकद असते. असं मला वाटतं. आणि उदाहरण? ते ज्या ज्या वेळेला मी बोलते, उदाहरण? आत्ता परवाचं उदाहरण, मी मुंबईला मला ज्या वेळेला जीवनगौरव पुरस्कार मिळाला दुर्गाचा तो काय ते, तर तिथे मी बोलले माझ्या पद्धतीने जे काय बोलायचं ते. आणि तुम्ही म्हणता तसं कुठल्याही वर्तमानाचं आणि काळाच्या परिस्थितीचं दडपण न घेता सूचक त्यांनी मला जे बोलायचे ते बोलले. आणि त्याला ज्या ज्या वेळेला प्रतिसाद मला अपेक्षित होते ते ते त्यावेळेला मिळत गेल्या. आम्ही सगळे तुमच्या भाषणाची आता वाट पाहतोय. भाषणाची काय तयारी सुरू केली? नाही म्हणता तुम्ही सगळेजणं, पण एक सूक्ष्म, आता वयाचा परिणाम असेल किंवा सध्या माझी तब्येत बरी नाही त्याचा परिणाम म्हणजे असेल. सूक्ष्म शब्दावरनं विनोबांसारखे सूक्ष्मात गेलात का? नाही, त्या अर्थाने नव्हे. एक सूक्ष्म चिंतेचा सूर ज्याला म्हणता येईल असा. चिंतेचा म्हणजे सामाजिक चिंतेचा? नाही, का राजकीय शारीरिक चिंतेचा? प्रकृतीच्या दृष्टीने व्यक्तिगत? व्यक्ती. पण असं काही वाटत नाही तारा ते तुमच्याकडे नेहमी बोलताना बघताना? ठीक आहे ना, तसं असेल तर चांगली म्हणजे गोष्ट यू आर आहे. स्टील व्हेरी चिअरफुल पर्सनॅलिटी. हो म्हणतात असं सगळेजण. म्हणजे फक्त काय आहे, वय तुमच्या व्यवहारात लागलेलं नाही. हा मी बोलत असताना नाही लागत, ही गोष्ट असं. खरी आहे. म्हणजे अगदी परवा पण मी तुमचं भाषण नाही ऐकलं. बोलणं त्याच टिपेचं होतं जे नाही, 50 बोलणं ही माझी वर्षापूर्वी. गरज. म्हणजे आत्ता सुद्धा या क्षणी मी बोलते आहे, हे बोलणं संपल्यावर 2 तासांनी तुम्ही फक्त येऊन पहा, ज्यांना माहिती असतं. ठीक आहे, नाही आय कॅन अंडरस्टँड, मला कळतं. तर ही अतिरिक्त संवेदना हां, हे अतिरिक्त संवेदना हा ती शब्द लेखकाला सतत अस्वस्थ करत हो राहते. हो हो आणि मग त्यासाठी लेखकांनी जागल्याची भूमिका अस्वस्थतेच्या पातळीवर, संवेदनेच्या पातळीवर ठेवली पाहिजे. त्याबद्दल वर्तमान लेखकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, वर्तमान लेखकांनी त्यांना जे जाणवतं ते प्रामाणिकपणाने आणि त्यांची जी शैली असेल त्या शैलीमध्ये, कारण आमच्या शैलीत तुली असं काही कोणाला नाही, सांगता येईल अगदी नाही. मान्य, अगदी तर मान्य. त्याच्या शैलीमध्ये त्यांनी ती व्यक्त करायलाच पाहिजे असं. आणि लेखक भूमिकेबद्दल तुमची काय भूमिका, की काय लेखकांनी, कोणत्याही काळातल्या लेखकांनी काय भूमिका घेऊन व्यवहार केले पाहिजे? नाही, त्यांनी म्हणजे इमर्जन्सीमधले लेखकांचे व्यवहार, वर्तमानातले लेखकांचे व्यवहार. काय आहे, ज्याचा त्याचा एक प्रकृतीपिंड असतो. नाही, पण एक सार्वजनिक बरं का? चरित्र पण असतं ना नाही वर्गाचं. प्रकृतीपिंड असतो. म्हणजे कसं की कामगार चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता, शेतकरी याच्यामध्ये काम करणारा कार्यकर्ता, शिक्षक संघटनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता, या सगळ्यांच्या सहवासात मी आली आहे आणि अजूनही येते म्हणून सांगते. तर या प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी वेगळी असते आणि त्यांच्या जाणीवाही वेगळ्या वेगळ्या स्तरावरच्या असतात. कारण आता परवाच एक मला शेतकरी कामगार संघटनेतला कार्यकर्ता आला होता आणि शिक्षक संघटनेतला. त्या दोन्हीच्या शैलीमध्ये फरक असतो, अभिव्यक्तीमध्ये फरक असतो, पण ते प्रामाणिकपणाने त्यांना काय म्हणायचे ते म्हणत असतात. असं एक दुर्दैवाने एक आहे की शिक्षणाच्या क्षेत्राबद्दल कोणी फार मोकळेपणाने सध्या मला बोलताना दिसत नाही. पण तुम्ही अस्वस्थ आहात? मी अस्वस्थ आहे. आणि त्याचं कारण? मी जे ऐकते आहे शिक्षणाच्या म्हणजे बद्दल, शिकवणं बंद झालं? शिकवणं बंद झालं? नाही, शिकवणं बंद झालं वर्गात म्हणूनच मुलं नाही. नाहीत, पगार सुरू नाही आहे. नाही तसं नव्हे. तर त्याचा प्रश्न नाही आहे की शिक्षणातून जे व्यक्त व्हायला पाहिजे, मूल्यवर्धन. मूल्यवर्धन व्हायला पाहिजे, ते होण्याची तरतूद तुमच्या अभ्यासक्रमामध्ये, तुमच्या संस्था चालकांच्यामध्ये, तुमच्या शैक्षणिक रचनेमध्ये, शासनामध्ये, धोरणामध्ये, ज्या काय शिक्षक म्हणून संघटना, शिक्षक संघटनाच नव्हे, ज्या संस्था आहेत संस्था, संस्थात्मक, मग ती विद्यापीठं असू देत, जिल्हा परिषदा असू देत, खाजगी संस्था असू देत, त्या सगळीकडे एक बिचकलेपण आहे का काय असं वाटतं.
म्हणजे विद्यापीठांचे कुलगुरूसुद्धा माझे आजही काही मित्र चांगले आहेत, स्नेही आहे. म्हणजे ज्यांचं कुलगुरूपद संपलेले आहेत असेही असे. आणि जे चालू आहेत असेही. खाजगीमध्ये ते बोलतात, पण जाहीरपणे अभिव्यक्त व्हायला एक बिचकलेपण असं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये तरी मला दिसतं. आणि साहित्याच्या क्षेत्रात पण साहित्याच्या क्षेत्रात काय झालं आहे, 2 टोकं मला दिसतात. एक ज्याला आपण शहरी जीवनामध्ये राहणारा आणि ज्याला हे झालेला स्थिरपद झालेला असा एक साहित्यिकांचा वर्ग, आणि दुसरा नव्याने उदय पावत असलेला ज्याच्या घरामध्ये आजपर्यंत कधी शिक्षणाचं वारं बरं. पोचलेलं नाही, पण नव्याने तो पहिल्या लिहितोय. पिढीचा लेखक. पहिल्या दुसऱ्या पिढीचा पिढीचा. लेखक जो आहे त्याच्यामध्ये मला पुष्कळ मोकळेपणा आणि उत्साह वाटतो दिसतो आहे, आणि तो परखडपणाने बोलतोय. फक्त त्याचं बोलणं व्हॉट्सअप ऐकलं जात युनिव्हर्सिटी नाही. पलीकडे जात नाही आहे. ऐकलं जातं. म्हणजे तुझं मी ऐक, माझं तू ऐकतो, याच्या पलीकडे जात नाही आहे. हा स्वर आणखीन प्रतिध्वनीच्या रूपात वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? नाही तर त्या परवाच एक मला प्रश्न विचारलेला होता एका इंग्रजी साप्ताहिकाच्या संपादकांनी, की हे साहित्य काय कोण वाचतंय आणि कशासाठी ही साहित्य संमेलनं, सगळे परदेशात जाऊन शिकतात. म्हणलं तो समाजातला एक स्तर आहे. बाकीची आमची ग्रामीण भागामधली आणि नव्याने लिहू लागलेली निरनिराळ्या जाती जमातीतली मुलं मुली जी आहेत ती अनेक अंगांनी लिहू पाहत आहेत म्हटलं, आणि त्यांची साहित्य संमेलनं होत आहेत. त्या संमेलनामध्ये त्यांना स्थान मिळत नाही आहे. पण आमच्या सांगली जिल्ह्यासारख्या एका जिल्ह्यामध्ये दरवर्षी 10 ते 15 साहित्य संमेलनं होतात. तिथे सगळीकडे त्यांना होतं. मंच हो सगळीकडे सगळीकडेच, होतं. म्हणजे उदाहरणार्थ सांगितलं. आणि त्यांना मंच मिळतो, त्यांना अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि दुसरं, इथे आमचे प्रकाशक निर्माण होत आहेत. भले ते प्रकाशक पैसे घेऊन प्रकाशन करत आहेत, पण एक प्रवृत्ती अशी बदलली आहे की माझं पुस्तक छापलं गेलं पाहिजे. म्हणजे 50 वर्षापूर्वी जर मला 40,000 माझं रुपये म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे तर ते समाजात. पुस्तक नाही, 40 वर्षापूर्वी जर कोणी असं म्हटलं असतं, 40-50 वर्षापूर्वी, तुझं पुस्तक छापायला इतके इतके पैसे लागतात, तू पैसे मिळवतो तर दे, तर माझ्या काळामध्ये कदाचित माझ्यावर असं दडपण असतं, माझ्यावर म्हणजे एका व्यक्तीवर, की हे पैसे ते पुस्तकात उगीच छापण्यापेक्षा तू त्या अमक्या तमक्या ठिकाणी गुंतव, नाही तर सोनं घे. नाही, आपल्या पिढीत पदरमोड करून छापण्याचा उद्योग केल्याचं मला नाही आठवत. नाही, याचं कारण वेगळं, की त्यावेळेला त्याची कदर करणारी प्रकाशक मंडळी आपल्याला भेटली सुदैवाने. आणि लेखक पण तत्वनिष्ठ पण होते. त्या दोन्ही गोष्टी होत्या, आणि संख्या कमी होती हो. आता संख्याही वाढती आहे आणि त्यांना तेवढ्या प्रमाणामध्ये प्रकाशाचा मार्ग मिळत नाही आहे. मग ते स्वतःचे पैसे देऊन छापत एक आहेत. अगदी शेवटचा छोटा अगदी प्रश्न. शेवटचा. पण मला महत्त्वाचं काय वाटतं, की माझं पुस्तक छापलं जावं अशी असोशी त्यांना असणं. आता हे चांगलं आहे, वाईट आहे, हा भाग नाही, ते वेगळा. ते काय पुस्तक सुमार दर्जाचं असेल, पण मला 10 पैसा दुसरीकडे खर्च करण्यापेक्षा मला तो पुस्तक छापण्यामध्ये खर्च करावासा वाटतोय, आणि 4 लोकांना ते पुस्तक भेट द्यावंसं याला वाटतंय. साहित्यिक साक्षरता म्हणाल तुम्ही? होय, म्हणजे त्याचा प्रारंभ आहे असं म्हणूयात, अच्छा. की हे धुळाक्षर असतील अजून. अच्छा, बरोबर. नव्या पिढीबद्दल हां, किती नव्या पिढी नवीन लेखनाची धुळाक्षरं गिरवते आहे, असं मी फार तर म्हणेन. ताराताई, दोन्ही भागांमध्ये तुम्ही व्यक्तीकडून विचाराकडे आमच्या प्रेक्षकांना नेलं, आणि शेवट तुम्ही जो या दोन्ही मुलाखतींचा केला तो मला काळाचं कालजयी भाष्य असं म्हणून मी त्याच्याकडे बघतो. ते तुम्ही या मुलाखतीतून दिलत. तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुमच्या दिल्लीच्या तख्तावर स्वार होण्यास शुभेच्छा देतो. नमस्कार. मला मनापासून आनंद याचा झाला की लहानपणापासनं मी ज्या साधना कार्यालयाशी बांधलेली आणि साधनेशी एक कुटुंब घटक म्हणून निगडीत होते आहे आजही, तर त्या साधनेद्वारे ही प्रदीर्घ मुलाखत घेतली गेली. आणि आमचे सन्मित्र सुनील कुमार लवटेंनी त्याची चांगल्यापैकी झाडाझडती घेतली. त्याबद्दल मला खरंच मनापासून बरं वाटलं. नाहीतर आता मोडीत निघालेला लेखक
म्हणून इतक्या उत्तरायणामध्ये इतक्या विस्ताराने कोणी माझं म्हणणं ऐकेल असं वाटलं नव्हतं. ती संधी आपण मला दिलीत. मी साधनेची, सुनील कुमारची आणि आपल्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे. ताराताई, तुमच्या साहित्य सेवेप्रती हे आमचं कर्तव्य पण होतं. धन्यवाद.